पत्रकारांच्या लेखणीमध्ये मोठी ताकद असते। पत्रकार हा समाजाचा आरसा असतो। राजकारण, समाजकारण यामधील सत्यता व जनसामान्यांच्या अडीअडचणी समाजापुढे मांडून समाजाला न्याय देण्याचे काम पत्रकारांनी करावे। पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता करावी। कुणालाही झुकते माप न देता सत्य काय आहे हे समाजापुढे आणावे। स्वतः मी जरी दोषी आढळलो तरी निर्भीडपणे लिहावे। मी त्यांच्या लेखणीला सलाम करेन व नेहमीच पत्रकारांच्या खंबीरपणे पाठीशी राहीन असे मत हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचे सामाजिक कार्यकर्ते ऋषीभैया टकले यांनी व्यक्त केले। ते भिलवडी येथे आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमावेळी बोलत होते। भिलवडी व परिसरात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सकाळपासूनच पत्रकारांच्या सत्कारांच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली। भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने सकाळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजित कांबळे यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत भिलवडी पोलीस ठाणे यांच्यासह भिलवडी व्यापारी संघटना, सार्वजनिक वाचनालय, जायंट्स ग्रुप भिलवडी यांनी 6 जानेवारी रोजी तसेच ऋषीभैया टकले, मोहननाना तावदर यांनी हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेना भिलवडीच्या वतीने 7 जानेवारी रोजी उद्योजक आबा डाळे, संग्राम डाळे, समीर सलामत, मोहननाना तावदर यांच्यासह हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान 6 जानेवारी रोजी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड व आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्तेही पलूस कडेगाव तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। मांडल्या पाहिजेत, जी धार आहे शब्दाला ती आपली आली पाहिजे। अशा पद्धतीने पत्रकारिता निश्चितपणे येईल। खऱ्या पत्रकार खूप चांगले आहेत, पण त्यांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे। आपण सगळ्यांनी मिळून पलूस कडेगावचे सगळे पत्रकार मिळून काहीतरी वेगवेगळे आस्पेक्ट तयार करू, जेणेकरून पत्रकारिता वाव मिळाला पाहिजे। आणि मनापासून शुभेच्छा हे केलं। पत्रकार हा एक सामाजिक चळवळीतील एक महत्त्वाचा दुवा मानला जातो आणि जसं एखाद्यानं आम्ही तुमच्यावरती काहीतरी मदत केली किंवा तुम्ही केली हे ते रिलेशन नाही आहे। पत्रकारिता माझ्या मते हे आहे की समाजामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, समाजामध्ये ज्या न्याय अन्यायाच्या गोष्टी घडणे, ह्या गोष्टी न भीता कागदावरती मांडणे या पत्रकारिता मी मानतो। तो विषय आमचाही असू दे, आम्हीही भविष्यात कधी चुकलो किंवा एखादी गोष्ट झाली तर त्या पत्रिकेला आमचा सल्यूट आहे की आम्हालाही ते बाबा हा बाबा ही पत्रकारिता घडली पाहिजे आणि घडते। आमच्या भिलवडी मावळीतले किंवा बारावाडीतले जे पत्रकार आहेत, मगाशीच सांगितल्याप्रमाणे आणि म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये जी पत्रकारिता लिखाण होत नाही ते आमच्या इथे पत्रकार लिखाण करण्याची ताकद ठेवत आहेत। अशी पत्रकारिता झाली पाहिजे की कुठलाही गट तट पक्षाचा विचार न करता पत्रकारिता कसा आहे की बाबा चांगला माणूस एखादा जर पुढे येत असेल तर त्याला न्याय देण्याची भूमिका ही पत्रकारांची असली पाहिजे आणि तुमच्या आहेच। मला आलेले अनुभव सांगतो, ज्या वेळेस मला पत्रकारांची गरज आहे त्यावेळेस माझ्यासाठी पत्रकार उभे राहिलेले आहेत माझ्यासाठी। मी चुकत असेल तर तुमचं सांगणंही तितकंच कर्तव्य आहे की ही बाजू तुमची चुकत्या, हे पत्रकारशिवाय दुसरं कोण करू शकत नाही। कुठला नेता येऊन सांगू शकत नाही, तर मग ही बाजू सुद्धा तुम्ही घ्यायला जमली पाहिजे। तसं आमच्या चांगल्या कामाची दखल घेता आमच्या वाईट कामाची दखल सुद्धा घेतली पाहिजे तुम्ही। हे चुकीचं होतं, याच्यावर हे थांबवलं पाहिजे। ह्या पत्रकारिता आमचा सल्यूट आहे। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।